नमस्कार. विद्वत्तेच्या तेजोमय सभागृहात उपस्थित भारत मातेच्या सहस्त्रवर्षीय वैचारिक परंपरेचे जबाबदार उत्तराधिकारी असणारे माझे सन्माननीय बंधू भगिनींनो, आज मी येथे उभा आहे भाषण करण्यासाठी नव्हे, तर एक प्रश्न आपल्या अंतःकरणापुढे ठेवण्यासाठी. आजचा भारत बोलतोय, तो मोठ्याने बोलतोय, ठामपणे बोलतोय. मागण्या आहेत, घोष आहेत, हक्कांचे जाहीरनामे देखील आहेत. परंतु या सर्व घोषणांच्या कोलाहलात एक मूल्य मात्र हळूहळू अदृश्य होत चाललंय, आणि ते म्हणजे कर्तव्यबुद्धी. आज आपल्या राष्ट्रात हक्कांची पूजा होते, कर्तव्यांचं मात्र स्मरणही होत नाही. हक्क देव्हाऱ्यात विराजमान आहेत, परंतु कर्तव्य मात्र पायरीवर उपेक्षित. आणि जेव्हा एखाद्या राष्ट्रात हक्कांना श्रद्धेचं स्थान मिळतं आणि कर्तव्य दुर्लक्षित राहतं, ते राष्ट्र नकाशावर स्वतंत्र राहतं, परंतु नीतिमूल्यात परावलंबी होतं. मित्रांनो, ही गोष्ट फार क्वचित लोकांना लक्षात येते की भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये प्रारंभी नव्हतीच. 1976 साली लोकशाहीतील घटना, वाढता उच्छृंखलपणा आणि हक्कांचा अतिरेक आणि नागरिकांची निष्क्रियता या पार्श्वभूमीवर कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की जेव्हा नागरिक फक्त मला काय मिळतं किंवा मला काय मिळालं याच विचारात अडकतो, तेव्हा राष्ट्राला त्याला तुझं देणं काय हे आठवावं लागतं. भारतीय विचार परंपरेत मात्र हक्क हा कधीही केंद्रबिंदू नव्हता. इथे जीवनाची दिशा ठरवली गेली कर्तव्याच्या अधिष्ठानावर. राजधर्म, प्रजाधर्म, गुरुधर्म, पुत्रधर्म हे शब्द नव्हते. ही समाजाची श्वसन संस्था होती. आज आपण धर्म शब्दाभोवती वाद घालतो, पण या धर्माचा मूळ अर्थ काय तो विसरतो, आणि तो अर्थ म्हणजे कर्तव्य पालन. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत अभिमानाने उल्लेख करतो. हो, तो हक्क आपल्यालाच आहे, पण फार थोड्यांना माहिती आहे की भारतीय संविधानात एकही हक्क स्वैर नाही. प्रत्येक हक्क युक्तियुक्त बंधनांनी मर्यादित आहे. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलता नव्हे, ते विवेकाने बांधलेलं स्वातंत्र्य आहे. आज मात्र स्वातंत्र्याचा अर्थ असभ्यता, अपमान आणि असंवेदनशीलता असा काढला जातो. हा हक्कांचा उपभोग नाही, हा हक्कांचा अवमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत मूलगामी विचार मांडला होता. लोकशाही टिकवण्यासाठी घटना नव्हे तर संविधानिक नैतिकता आवश्यक आहे. मग ही संविधानिक नैतिकता म्हणजे काय? तर कायद्याच्या भीतीने नव्हे तर कर्तव्याच्या जाणीवेतून स्वतःवर मर्यादा घालणं. आज आपण कायदा वाकवतो, पण अंतःकरणाला प्रश्न विचारत नाही. महात्मा गांधींनी हक्कांची यादी कधीच सादर केली नाही. त्यांचा विचार होता की कर्तव्य पूर्ण झालं की अधिकार आपोआप प्राप्त होतो. पण आज आपण महात्मा गांधींची प्रतिमा पुजतो, पण त्यांची ही जीवनदृष्टी आपल्या आचरणातून हद्दपार करतो. विवेकानंद म्हणतात, चरित्र हेच राष्ट्राचं खरे भांडवल आहे. मग हे चारित्र्य म्हणजे काय? तर कर्तव्याशी अखंड निष्ठा. आज शिक्षण प्रगत झालं, ज्ञान विपुल झालं, पण विवेक दुर्बल झाला. राजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते अधिकारांच्या हव्यासातून नव्हे तर कर्तव्याच्या संकल्पनेतून. त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे तर जबाबदारी होती. आज आपण त्यांचा जयघोष करतो, पण त्यांच्या विचारांची शिस्त स्वीकारायला मागे हटतो. मग दोष कोणाचा? राज्यकर्त्यांचा? प्रणालीचा? तर नाही. लोकशाहीत राज्य वेगळं नसतंच, ते नागरिकांच्या वृत्तीचं प्रतिबिंब असतं. आणि जर प्रतिबिंब विद्रूप असेल तर आरशाला दोष देण्यात कसलं शहाणपण. आपण क्रांती करू शकत नाही, पण सजगपणे सहभाग नक्की घेऊ शकतो. मतदानाआधी माहिती घेणं, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स उमेदवारांचा आरसा नागरिकांसमोर धरते. दुसरं, स्थानिक स्वराज्यात सक्रिय सहभाग घेणं. प्रजा फाउंडेशन सारखे नागरिकांना केवळ लाभार्थी नव्हे तर सहभागी बनवतं. प्रश्न विचारण्याचं धैर्य. MKSSच्या माहिती अधिकार चळवळीने आपल्याला शिकवलंय. तरुणांसाठी सिविक इंडिया. लोकशाही कागदावर नव्हे तर अनुभवातून शिकवते. पण लक्षात ठेवा, संस्था दिशा दाखवतात, चालायचं मात्र आपल्यालाच आहे. इतिहास कधी विचारत नाही की तू किती हक्क मागितलेस. तो एकच प्रश्न विचारतो, तू कर्तव्य निभावलं का? आज या व्यासपीठावरून आपण नागरिकत्वाचा नवा अर्थ ठरवूया. नागरिक म्हणजे हक्कांचा उपभोक्ता नव्हे तर राष्ट्राच्या आत्म्याचा रक्षक. कारण हक्क राष्ट्राला स्वर देतात, पण कर्तव्य राष्ट्राला संस्कार देतात.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.